नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा वाद हा चांगलाच पेटलाय। या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांसह मराठी कलाकार सुद्धा विरोध करू लागलेले आहेत। दरम्यान वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्यांसह अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मंत्री नितेश राणेंनी निशाणा साधलेला आहे। ईदवेळी सयाजी शिंदेंनी 5 बकऱ्यांना मिठी मारून त्यांना वाचवून दाखवावं असं आव्हान नितेश राणेंनी दिलं। तसंच पर्यावरणवादी कधीच ईदवेळी बकरी कापण्याला विरोध करताना का दिसत नाहीत असा सवालही राणेंनी उपस्थित केलाय। का एक्सपोज केलेली आहे नितेश राणे यांनी ती बघूयात। तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत। तेव्हा गप्प का? सर्व धर्म समभाव। परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याला बदनाम करायचं हा एक कलमी कार्यक्रम। कधी कोण आता जेव्हा उत्तर प्रदेशला होत होतं तेव्हा पाण्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलायचं, हा पाण्याला खाज येते या येते त्या। आता इथे कुंभमेळ्याला येते इथे झाडाबद्दल, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कधी हजवर बोलताना दिसतात? हिंमत आहे तुमची? परत घरी जाणार नाही। जसं मराठीचा भाषेचा मुद्दा फक्त हिंदू साध्या गरिबांनाच मारायचं, कधी दल बाजार आणि भेंडी बाजारला जायचं नाही ना, हा तसाच विषय आहे। हा मुद्दा तोच आहे। सांगा जरा आहे ना, बकरी ईदच्या टायमाला बकरे वाचवा आणि मग दाखवा छाती ताण करून थोडी। सयाजी शिंदेना सांगा ना, ईदच्या टायमाला जाऊन थोडे 5 बकरे माझे वाचव सांग ना। ते रक्त जे वाहतंय हा त्यांना सांग ना, एवढे मोठे कलाकार आहेत, हा मोठे मोठे पिक्चर ते देतात, मिठी मारा ना तिथे जरा बकऱ्याला जाऊन, हा दाखवा त्याचा एक फोटो असेच येतील। मिठी मारा बकऱ्याला जाऊन जरा, पण तेच प्रेम त्याच्या टायमाला दाखवा, बकरीच्या टायमाला दाखवा, मला काही प्रॉब्लेम नाही। ईदच्या टायमाला दाखवा, दुसऱ्या टायमाला काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही त्याचा पुढच्याही बकरेही देतात ना, आपण जरा सांगू इथे इधर बकरा कट रहा है, जा उधर, कसे गायब होतील बघा, झाडाच्या मागे कसे लपतील बघा। त्यासाठी त्यांना झाड पाहिजे लपण्यासाठी। त्या झाडांना कळत नाही ना की हे माकड कुठल्या पक्षाचं आहे। ते तर सगळ्यांनाच ऑक्सिजन देतं। उलटा माझं तर नितेश राणेजींना असं रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण एक भूमिका घ्या। आपल्या सीएम साहेबांनी घेतली आहे। सीएम साहेब म्हणतात की झाडं तुटली नाही पाहिजेत। ओके, राहिला विषय बकरी ईद किंवा कुठल्या दुसऱ्या सणांना विरोध का करत नाही वगैरे, आम्ही या पॉइंट ऑफ व्ह्यूनी या विषयाकडे बघतच नाहीये। आम्ही या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतोय का निसर्गच देव आहे। नाही, हे स्टेटमेंटला काही आधार नाहीये। हे एकदम म्हणजे त्यांचं पाठ केलं स्टेटमेंट असतं, प्रत्येक ठिकाणी लावून बघायचं आणि त्यातून काहीतरी लोकांचा अजून विरोध होईल किंवा लोक मावळतील असा भाग असतो। त्याला काही असा सूक्ष्म अभ्यास आहे असा काही भाग नाहीये। मुद्दा कसा डायव्हर्ट करायचा हा त्यांना चांगला समजतो। आणि राहिला मुद्दा हा आमचा तपोवनाचा, हा खूप सेन्सिटिव्ह विषय। आणि तपोवन म्हणजे आम्ही नाशिकचा आमचा जीव आहे। आज जर हे झाडं तोडल्या गेले तरी तर जी हानी होईल आणि जे नुकसान होईल ते म्हणजे आपण याला कुठेच आपण मोजू नाही शकत।